नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या केअरफुल किचन या यूट्यूब चॅनलवर। आजची आपली रेसिपी आहे खमंग असा साबुदाणा वडा। रेसिपीसाठी लागणारं साहित्य आहे भिजवलेला साबुदाणा, हिरव्या मिरच्या, उकडलेला बटाटा, शेंगदाण्याचं कूट आणि मीठ। हे जिन्नस आपण सर्व एकजीव करून घेणार आहोत। आता आपण उकडलेला बटाटा किसणीच्या साहाय्याने किसून घेणार आहोत। त्यात आपण घालणार आहोत बारीक चिरलेली हिरवी मिरची। किसून घेतल्यामुळे बटाट्याला एक लवचिकपणा येतो। आता यात आपण घालणार आहोत भिजवलेला साबुदाणा। अशा प्रकारे बटाट्यामध्ये आपण साबुदाणा एकजीव करत आहोत आणि हे करताना त्यात हवं तसं हळूहळू शेंगदाण्याचं कूट आपण वापरणार आहोत। गरजेचा असेल तेवढा बाइंडिंग करताना त्यात आपल्याला तो उपयोगी पडणार आहे। अशा प्रकारे साबुदाणा वड्याचे आपण गोळे करून घेणार आहोत। कमी जास्त छोटे मोठे तुम्हाला कोणत्या आकाराचे वडे हवे आहेत त्यानुसार तुम्ही त्याचे छानसे वडे करून घेऊ शकतात। गोल किंवा थोडेसे हलके चपटे, शक्यतो मीडियम आकाराचे बनवा। आपण आता गरम तेलामध्ये साबुदाणा वडा सोडलेला आहे, तुम्ही पाहू शकता। हा साबुदाणा वडा छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण फ्राय करणार आहोत। पाहू शकता अजिबात वडा कुठेही फुटलेला नाहीये किंवा त्याचा आकारही कुठेही बदललेला नाहीये। अशा सोनेरी खरपूस रंगावरती आपला साबुदाणा वडा फ्राय झालेला आहे। ही रेसिपी घरी नक्की बनवा आणि कमेंटद्वारे आम्हाला कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। हा साबुदाणा वडा दही आणि नारळाच्या चटणीबरोबर अतिशय अप्रतिम लागतो। धन्यवाद।